विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले 15 ऑगस्ट 1947 ला ते स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी 16 ऑगस्ट 1947 ला शाहीर अहमद शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चामध्ये ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 19 मधील बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार इंदुबाई नारायण सरपते आणि त्या सुरेश भंडारे आणि चंद्रकांत भागवत सोनवणे या बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवाराच्या पदयात्रेमध्ये आज आम्ही या ठिकाणी सहभागी झालेलो आहे. तुम्ही पिंपरी चिंचवडकर बघताय भोसरीच्या लांड्याची आणि बारामतीच्या तांड्याची बांगड्यांवर बांधण्यात आली आणि ह्या लोकांनी तुम्हाला आणि मला हे आपलं आयुष्य दिलेलं आहे की आयुष्य जनावरांपेक्षा वाईट आहे. तुमच्याकडे लांडा बी आणि तो लांडा बी हे लांडे आणि तांडे दोघं बी या दोघांनी बी तुम्हाला आणि मला फसवण्याचंच काम केलेलं आहे. यांच्याकडे आता विकासावर बोलायचं सोडून काय करतात बांगड्यावर बोलायला लागले. यांना 15 तारखेला पिंपरी चिंचवडकरांनी दोघांना बी बांगड्यात घालायला द्यायच्या कारण ही दरवेळेस मतदान आलं की मतदानापुरतीच आपल्याकडे दारात येतात. एकदा निवडणूक होऊन गेली 15 तारखेच्या नंतर तुमच्या दारात कुणी येत नाही आणि हा तुम्हाला वारंवार येणारा अनुभव आहे. मतदारांना जर तुम्हाला आणि मला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला नसता तर ही बंगल्यातली माडीवर राहणारी 20 ताळ्यावर राहणारी माणसं तुमच्या दारात आली असती का? नाक दाबून का व्हायना पण येतात का नाही वस्तू बळत त्यांना सर्दी बिर्दी काय झालेली नाही त्यांना येतच नसतं. पण आता बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला मताचा अधिकार दिलाय आणि मग मताचा अधिकार दिलाय म्हणून तुमच्या माझ्या दारात येतात नाही तर अशी ही येणार आहे. तुम्ही बारामतीची निवडणूक बघितली असेल. बारामतीच्या निवडणुकीत माझा आवाज आला की बारामतीला सरकार इच्छा आहे का थोडंसं बाजूला सर या इकडे सरका बाजूला आम्हाला माणसं काय भाव सरका भाव सरका आपले उमेदवार गरीब आहे, आपला पक्ष गरीब आहे, पक्ष गरिबांचा आहे.
ह्यांच्यासारख्या चोरांचा असतं तर आपण डीजे लावला असता. हे जे लोक आहेत जे तुमच्या माझ्या दारात येतात हे फक्त निवडणुकीसाठी येतात. या निवडणूक झाल्यानंतर हे काय तुमच्या दारात परत येत नाही. आणि इथं काय कशाला येतात? इथं फक्त आता जमिनी लुटायसाठी येतात. जमिनी लुटल्यात का नाही? आम्हाला झोपडपट्टीच्या SRA घोटाळा किती मोठा आहे पण जमिनीचा घोटाळा पिंपरी चिंचवड मध्ये सगळ्यात मोठा घोटाळा कुठं असेल तर या पिंपरी चिंचवड मध्ये. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशियातली सगळ्यात मोठी आहे आणि सगळ्यात मोठी असल्यामुळे ही दोघं बांधतात आणि त्यांचं नाटक आहे. ही दोघं बी एकाच बापाच्या अवलाद आहे. एक सवतीचा आहे आणि एक मावशीचा आहे. आता ही राज्यात एकत्र आहे, ही केंद्रात एकत्र आहे, तरी पिंपरी चिंचवड मध्ये बांगड्या एकमेकाला भरतात. हे बांगड्या भरणारी विकासावर बोललं पाहिजे. यांनी झोपडपट्टीचा विकास केला पाहिजे. इथल्या SC ST OBC मायनॉरिटीचा विकास केला पाहिजे. पण तुम्ही काल शुक्रवार होता बघितलं ना, तुमच्या इथं मस्जिद आहेत का नाही? कालपर्यंत जी मस्जिद पाडायची भाषा करत होती ती मस्जिदीला लाईनीने उभा राहिली होती 1:45च्या नमाजीला. आणि जी मस्जिदवरचं भंग उतरवणारी, मस्जिद पाडण्याची भाषा करणारी मुस्लिम समाजाच्या हातापाया पडत होती. का पडत होती? मताचा अधिकार दिलाय बाबासाहेबांनी म्हणून पडत होती. आणि मताचा अधिकार काय? ना तर लांडगेने दिलाय, ना त्याच्या बापाने दिलाय, ना अजित पवारने दिलाय, ना त्याच्या बापाने दिलाय. मताचा अधिकार जो मिळालेला आहे तो तुमच्या आणि माझ्या बापानं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. आणि मताचा अधिकार, तुमचा आणि माझ्या मताचा अधिकार विकत घेण्यासाठी हे लोक आता या निवडणुकीत पैसे वाटतात आणि तुमचा आणि माझा मताधिकार विकत घेतात. आया बहिणींनो बांधवांनो, पैसे ही काही अंतराने कोण देत नाहीत. हे तुमचं माझं चोरलेलंच पैसे देतात. बारामतीकरांनी त्यांना दाखवलंय, या मलिदा गँगला बारामतीकरांनी दाखवलंय. माझी पोरगी 21 वर्षाची बाबासाहेबांच्या हत्ती जातीवाद्याच्या छताडावर नाचवून निवडून आलेली. आणि मोदीच्या उमेदवाराला किती मतं पडली माहित आहे का? मोदीच्या उमेदवाराला माझ्या पोरीच्या विरोधात फक्त 60 मतं पडले. आणि ज्यांना राजकारणाचा बाप म्हणतात ना, त्या शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराला 500 मतं पडले. गरिबांनी जर आपल्या मताचा अधिकार वापर केला तर या लोकांना आपण गुडघ्यावर आणू शकतो. ती बारामतीत आणून दाखवलेलं आहे. आता तुमची संधी आहे. 15 जानेवारीला मतदान आहे आणि 15 जानेवारीला परम आदरणीय बहीण कुमारी मायावतीजींचा वाढदिवस आहे. ज्यांना जे चमचे, तुम्हाला माहित आहे आपल्या वस्तीत येऊन जे चमचे फिरतात, चित्र पाळलेले आहेत त्यांनी, ती चित्र काय सांगतात? मायावती काय बौद्ध आहे होय? अरे मग काय अजित पवार बौद्ध आहे का? तुझा महेश लांडगे बौद्ध आहे? उत्तर प्रदेशला जाऊन बघा, का फुले शाहू आंबेडकर बुद्धमय केलेलं आहे. 6 लाख पोरांना 6 महिन्यात बहीण कुमारी मायावतीजीनं सरकारी नोकऱ्या दिल्यात. 12.5 लाख एकर जमीन बहीण कुमारी मायावतीजीनं वाटली. इथं 5 लाख हेक्टर तर महारत्नाची लुटली यांनी. माझ्याकडे त्याच्या फायली आहेत, माझ्या मोबाईल मध्ये पुरावा आहेत. 1900 दाखो आमच्या इथं काटेवाडीच्या शेजारी एक गाव आहे खताळपटा. त्या खताळपट्यातल्या कशाला तिथं काय करतो रे? तू बाजूला सर. 1989च्या उतार्यावर पार्थ अजित पवारचं नाव कसं काय आलं? उतारा कोणाच्या नावात आहे? दाखो महाराजा. आणि आता त्याच्यावर नाव कोणाचं आहे? पार्थ अजित पवार. गावाचं नाव आहे सोनगाव, तालुका बारामती, गट नंबर आहे 353. महाराची जागा लाटली, मांगाची जागा लाटली, होलाराची लुटली.
टकाऱ्यांच्या जागेवर यांनी राष्ट्रवादी भवन बांधले टकारी समाजाचे. आणि मुस्लिम समाजाला तर गाडा लावू देत नाही बारामतीत. आता काय हातात ताकद नाही. तुम्ही आता बारामतीत कुणाला बी विचारा, मारवाड पेठला बी गोरगरीब गाडा लावून जगतोय. कारण त्यांना माहित आहे त्यांच्यासाठी भांडणारा नगरसेवक बारामती नगर परिषदेमध्ये आलेला आहे. आणि म्हणून इथं तुमच्यासाठी भांडणारा तुमच्यातला हा चंद्रकांत. मी इथं का आलोय? चंद्रकांतसाठी आलोय. याची तरमळ, याच्या आंबेडकरी विचाराची असणारी निष्ठा, श्रद्धा, याच्यासाठी आलोय. या ताई या ठिकाणी उभा आहेत, मावशी उभा आहेत, या मावशी उभा आहेत, या लढत्यात. माझी पोरगी 21 वर्षाची आहे. या मावशीकडे बघा, ही मावशी लढती जातीवाद्यांबरोबर. तुम्हाला यांच्या बरोबर राहायचंय. तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेला हत्तीच्या चिन्हासमोरलं बटन दाबायचंय. बाहेर आल्यावर तुम्ही कोणाला काय पण सांगा, आतमध्ये बटन दाबायची 3 हत्तीची. बाहेर आल्यावर त्यांना त्या लांड्याला काय सांगायचंय तर कमळ सांगा, तांड्याला घड्याळ सांगायचं असलं तर घड्याळ सांगा. पण आतमध्ये गेल्यानंतर बटन कशाची दाबायच्यात? हत्तीची. बाबासाहेबांच्या हत्तीची. हत्ती बाबासाहेबांचा हत्ती आहे. हत्ती कोणाचा आहे? आणि तुम्ही जर त्या घड्याळावर जीव लावत असाल तर ते घड्याळ गळ्यातलं गाडगं होणार आहे. आणि जे कमळ आहे ते पाठीमागचा झाडू होईल. झाडूचं कमळ उलट केलं की झाडू होतोय. घड्याळाचं उलट केलं की काय होतंय? गाडगं होतंय. आणि या आपल्याला आधुनिक पेशवे आहेत, गुलामगिरीत लावणारे या अवलादी आहेत. या अवलादीला येणाऱ्या 15 तारखेला धडा शिकवायचा आहे. हे काय करणार नाही, हे काय करत नाहीत. तुमच्या माझ्या लेकरा बाळाचं काही शिक्षण देतात? शिक्षण फुकट आहे का सांगा? शिक्षण कुणाच्या पोराला फुकट आहे? आपल्या विरोधात शैक्षणिक दहशतवाद चालू आहे. आपल्या या बारक्या बारक्या पोराला 8वी पर्यंत नापासच करत नाही. खिचडी भेटते करा शाळेत. 8वी पर्यंत नापास नाही का नाही? 9वीत गेल्यावर ही 20 मजल्यावरच्या पोरीकडे बघत बसतो. आणि तो गुरुजी जे असतो ते आपल्या हुडकून आपल्या वस्तीतल्या पोराला म्हणतो जरा गायच्या घेऊन या. मग आपलं पोरग जात आहे गायच्या पानायला, गुरुजीची येताना विमल खाऊन येत आहे. आणि हो आपल्या विरोधातला शैक्षणिक दहशतवाद आहे. आपल्या विरोधात सांस्कृतिक दहशतवाद आहे. तुम्ही सिरियल बघता का नाही? सिरियल बघता का नाही? सिरियल मधली हिरोईन असते तिचं एक लग्न दाखवतात का? 5-5 लग्न दाखवतात. ही संस्कृतीच्या चांड्या लांडींची आहे, आपली नाही. आपल्या थोरल्या भाऊजाईला आई म्हणतात. ती राणाची पाठकबाईची सिरियल बघितली का नाही? तो राणा शिक्षण मंत्र्याचं पोरग आहे का नाही? आणि त्याला काहीच येत नाही. आणि ती पाठकबाई साधी प्राथमिक शिक्षक आहे, बालवाडी शिकवणारी. तिला अख्ख्या जगाचा इतिहास माहिती आहे. आणि का असं आहे सांगा बरं? कारण राणाचं आडनाव गायकवाड आहे आणि पाठकबाई भिड्याची बहीण आहे. आणि जो आपल्या विरोधातला सांस्कृतिक दहशतवाद आहे. पाठीमागे गाणं काय आलतं? मला लगीन करावं पाहिजे, नवरा रीतीवाला पाहिजे. आता पोरीला नवरा रीतीवाला दिल्यावर काय माती खाणार का पोरगी? त्या गाणं लिहिणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे. गाणं काय लिहिलंय त्यांनी? मला लगीन करावं पाहिजे, नवरा रिक्षावाला पाहिजे, टेम्पोवाला पाहिजे, बँडवाला पाहिजे, बांबूवाला पाहिजे. म्हणजे 6 महिन्यात पोरीनं जाळून घेतलं पाहिजे. त्यांनी गाणं असं लिहिलं असतं की मला लगीन करावं पाहिजे, नवरा डॉक्टर, वकील, डायरेक्टर पाहिजे. तर पोरीच्या आईबाबाला काय खेळ पडणार आहे तो? हो आपल्या विरोधातला सांस्कृतिक दहशतवाद आहे. आणि म्हणून हा दहशतवाद जर मोडायचा असेल, हे आपल्या विरोधातलं षडयंत्र काढायचं असेल तर तुम्हाला हत्तीला 15 तारखेला मतदान करायचंय. जसा बारामतीत हत्ती निवडून आला तशी ही नाटक करणारी भांडत होती का नाही? वेगवेगळी झाली. एक झाली का नाही? आता एक झाली का नाही? ताई बिंदा आता मी एक झाला का नाही? हत्तीमुळे झालेत, हत्तीला भिवून झालेत, हत्तीला भिवून झालेले. जसा बारामतीत हत्ती निवडून आला तसा पिंपरी चिंचवड मध्ये आणायचा आहे. जर पवाराच्या बारामतीत हत्ती निवडून येत असेल तर पिंपरी चिंचवड मध्ये का नाही?
या तिथल्या माणसांना 4-4 हातान 4-4 मताचा अधिकार नाही. तुमच्यासारखा एकाच मताचा अधिकार त्यांना पण आहे. परंतु वारंवार आम्हाला फसवणारी, वारंवार आम्हाला लुटणाऱ्या लोकांना, गरीब लोकांनी आपली अवकात दाखवलेली आहे. जशी ही झोपडपट्टी आहे तशीच माझ्या पुरीच्या प्रभागात सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. तुम्ही सोशल मीडियावर, टीव्ही चॅनलवर, बातम्यांमध्ये बघितलं असेल. मी वचननामा दिला. काय वचननामा होता? मागाल त्याला 1 BHK. अजित पवार डोकं थांबून घ्यायला लागला. कुठनं देणार बाबा? मग मी सांगितलं, अजित दादा जर 97 लाख रुपयाचं बारामतीत संडास बांधतोय, 97 लाख रुपयाचं, केवढ्याचं? 1 कोटी रुपयाला 3 लाख रुपये कमी. आता काय शेअरेटने हत्यात होते? 97 लाख रुपयाचं टॉयलेट आणि स्पीड ब्रेकर, एक स्पीड ब्रेकर 6.5 लाख रुपयाचा बांधला. तसा मी 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार बारामतीतला उघडा केला. तुम्ही बारामतीत तुमची पाहुणे असतील कोण तर त्यांना मित्र असतील त्यांना विचारा. हे स्पीड ब्रेकर दाखवून टाकलं दादाने. आमच्या इथं दगड लावलेत, दगड डिझाईन करायला. एक दगड 80 रुपयाचा आहे. त्याचं बिल काढताना 830 रुपयाला एक दगड काढलाय. आणि करोडो रुपयाची, आता दादाने सांगितलं की 300 करोड रुपये मी निधी आणला. आणि बारामतीत आणला, आणि तो बारामतीत मलिदा खायला आणला. त्या बारामतीत काय केलंय दादाने? काल दादाने कबूल केलंय, रस्ते बारीक केले तर फुटपाथ मोठं केलंय. दादाच म्हणलं का नाही काल? त्याला मी एवढा हमरिंग केला, एवढा हमरिंग केला, एवढं सांगितलं. पिंपरी चिंचवड मध्ये देऊन दादा म्हणला रस्ते बारीक केलेत आणि फुटपाथ मोठं केलेत, आणि त्यांनीच केलेत. आता रस्त्यावर मला सांगा, रस्त्यावर गरीब माणूस काय जिरू शकतो का? रस्त्यावर तो गरीब माणूस काय झोपू शकतो का? आणि झोपला तर सलमान खान त्याला सोडणार आहे का? म्हणून बांधवांनो, नाया बहिणींनो, येणाऱ्या 15 तारखेला तुम्हाला सगळ्यांना मतदानाला जायचंय. आणि बाबासाहेबांचं 3 हत्ती, 3 बटणं दाबायची हत्तीची. आणि या तिन्ही उमेदवारांना, हिंदुबाई सरपते यांना, अनिता भंडारी आणि चंद्रकांत सोनवणे यांना हत्तीच्या चित्रासमोरलं बटन दाबून पिंपरी चिंचवडच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवायचंय. आणि तुम्ही ती पाठवताल अशी या ठिकाणी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. अभिवादन आणि उपस्थित असलेल्या सर्वांना मला तुम्ही सर्व ओळखत असाल. माझे नाव संघमित्रा काळूराम चौधरी, बारामती नगरपालिकेची नवनिर्वाचित नगरसेविका, बसपाच्या हत्तीवरून निवडून आलेली नगरसेविका. बारामतीचा प्रभाग क्रमांक 14च्या लोकांनी जसं परिवर्तन घडवून आणलं आणि तिथल्या प्रस्थापितांना त्यांची औकात दाखवली, अशीच अपेक्षा मी इथल्या लोकांकडूनही करते. आणि बसपाचे 3 उमेदवार निवडून येतील आणि त्यांच्याही विजय रॅलीला मला बोलवून भाषण द्यायची संधी मिळेल अशी अपेक्षा आणि इच्छा इथेच व्यक्त करते. जय भीम, जय भारत. बोला बोला बोला, काही वाटेवर तुम्ही बोला. हा मग पदयात्रेला आवर्जून उपस्थित राहिलेले बारामतीचे धन्यवाद काळूरामजी चौधरी आणि बारामतीच्या नगर परिषदेला खिंडार पाडणाऱ्या माझ्या ताई संगमित्रा चौधरी यांनी इथं येऊन जे बसपाबद्दल आपलं जे मार्गदर्शन केलं, खरंच ते ध्यान देण्यासारखं आहे. आज साहेब आमच्या वस्तीमध्ये नगरसेवक येत आहेत माझी, आणि 1 महिन्याचा पिक्चर तयार करतायत. महानगरच्या पालिकेच्या खर्चातनं काही तर टाक्या तोडल्यात आणि म्हणतात की माझ्या खर्चातनं काम करणारे, पुढचं काम करणारे. काही लोक रोज बिर्याणीचे पाकिट पाठवतात, काही दारूच्या बाटल्या रोज द्यायला लागलेत. आमच्या तरुणाला भटकायचा प्रयत्न चालू होतं.
माझ्या आई बहिणीला हीच विनंती आहे की आपल्या घरातले तरुण पोरं आज जर निवडणुकीच्या काळात 200 रुपयाच्या क्वार्टरसाठी तिथं जाऊन जर वाचन दिन होणार असतील तर माझ्या आई बहिणीने धुणे भांडे करून त्यांचं पोट भरायचं का तरुणाचं. शिक्षणासाठी काही मार्गदर्शन नाही इथं. या 1 महिन्याचा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये आपलं किती नुकसान आहे हे फक्त आपलं माझ्या आई बहिणीने बघितलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आज काय परिस्थिती आहे. हे जे उमेदवार यांना काही फरक पडत नाही. यांनी 1 कोटी जरी आपल्याला खर्च केला 2 कोटी जरी खर्च केला तर त्याच्या 5 पट वसूल करत त्यांची ताकद आहे म्हणून तुमच्यावर खर्च करते. एवढे जर खर्च करले तुम्हाला विचार करायची गोष्ट आहे की हे खर्च करताय त्याच्या मागे त्यांचं काय हित लपलेलं आहे हे खरंच आपण विचार केला पाहिजे. आणि माझ्या दोन्ही ज्या भगिनी माझ्यासोबत या प्रभागात इलेक्शन लढत आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि खरंच मतदान करताना थोडा विचार करून मतदान केलं पाहिजे आणि हाताच्या बटन दाबलं पाहिजे. आज हे प्रसंगी चौधरी साहेब संघमित्राताई इथं आल्या त्यांचं मी आपल्या सर्व बौद्ध नगरतर्फे आभार मानतो. आणि पुढे आमच्या ज्या ताई आहेत त्यांना आज सभेला घाई झाल्यामुळं त्यांनी ही रॅली जरा फास्ट घेतली. जर वेळ असता तर जरूर त्यांनी 2 तास आपल्याला दिले असते. तर सर्वांचं समस्या मागतं त्यांच्यातर्फे आणि आपल्या अमिताताई 2 शब्दात सभा संपवतो. बोला बरोबर आहे. त्यापुढे तुम्ही आम्हाला चान्स द्या आम्ही नक्की बदल घडवू याच्यावर. 15 तारखेला हिंदूताई सरपते आणि सुरेश भंडारी चंद्रकांत सोनवणे यांना विजयी करा. तुमच्या ह्या एरियामध्ये नक्कीच बदल होईल. धन्यवाद.